बातमीदार राघव. एका सुंदर गावात राघव नावाचा एक उत्साही आणि जिज्ञासू तरुण राहत होता. त्याला बातम्या शोधायला आणि त्या इतरांपर्यंत पोहोचवायला खूप आवडायचे. त्याचे स्वप्न होते की त्याने एक मोठा बातमीदार बनावा. एक दिवस राघवला बातमी मिळाली की त्यांच्या गावाजवळच्या जंगलात एक अनोखे फूल फुलले आहे. हे फूल फक्त रात्रीच दिसते आणि त्याचे रंग इंद्रधनुष्यासारखे असतात. राघवला ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. त्याने ठरवलं की तो या फुलाची बातमी सगळ्यांना सांगणार. दुसऱ्या दिवशी राघव आपला कॅमेरा आणि नोटबुक घेऊन जंगलात गेला. जंगल खूप शांत आणि हिरवेगार होते. त्याला अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राणी दिसले. राघव हळूहळू चालत होता आणि त्या अनोख्या फुलाचा शोध घेत होता. संध्याकाळ झाली आणि हळूहळू अंधार पसरू लागला. अचानक राघवला एक चमक दिसली. तो तिकडे गेला आणि त्याने पाहिले ते खरोखरच एक अनोखे फूल होते. ते विविध रंगांनी चमकत होते आणि त्याची सुंदरता अवर्णनीय होती. राघवने लगेच आपल्या कॅमेऱ्याने त्या फुलाचे फोटो काढले आणि आपल्या नोटबुकमध्ये त्याच्याबद्दल माहिती लिहिली. त्याला खूप आनंद झाला की त्याला ही खास बातमी मिळाली. दुसऱ्या दिवशी राघवने ती बातमी आपल्या गावाला सांगितली. सगळ्यांना त्या अनोख्या फुलाबद्दल जाणून खूप आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. राघव आता गावातील एक छोटा बातमीदार बनला होता. त्याला समजले की बातमी शोधणे आणि ती इतरांना सांगणे किती महत्त्वाचे आहे आणि अशा प्रकारे बातमीदार राघवची पहिली मोठी बातमी यशस्वी झाली. तुम्हाला अशा छान छान गोष्टी ऐकायला आवडतात ना? तर मग नक्की माझ्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला अशा अनेक मजेदार आणि माहितीपूर्ण गोष्टी मिळतील. खाली असलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करायला विसरू नका आणि घंटीचे चिन्ह दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओंची माहिती मिळेल.